सर्व्हिस म्हणून आहे. तर आपण जर मुख्यमंत्री कृषी पंप योजना किंवा कुसुम सोलर स्कीममधून जे ॲप्लिकेशन टाकतात त्याच्यानुसार आम्ही पंप देतो शेतकऱ्यांना. आता शेतकऱ्यांसाठी योजनेसाठी आधी सर्वात आधी तुम्ही महाऊर्जाच्या वेबसाईटला जा, त्याच्यात तुम्ही ॲप्लिकेशन करा, 7/12 उतारा, आधार कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो आणि आपल्या बँक पासबुकचा झेरॉक्स असं डॉक्युमेंटेशन असतं. ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याच्यात तुम्ही इकोजन पंप सिलेक्शन करायची कंपनी, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पंप सिस्टम आणि काढून द्यापर्यंत पूर्ण अप्लाय करून ओके. आणि 3 HP 19,000 रुपये खर्च येतो इन्स्टॉलेशनपर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत. जर प्रायव्हेट करायचं असेल तर 3 HP 1,80,000 रुपये खर्च येतो. आता याच्यात आम्ही असं केलेलं आहे की आता गव्हर्नमेंटकडून जे पंप भेटलेले आहेत शेतकऱ्यांना तर ते फक्त पंपसाठी भेटले. तर शेतकरी काही सर्व दिवस बारीक देईल असं काही विषय नाही आहे, त्याला कधी कधी थोडा आराम पडतो. त्याच्यासाठी आम्ही SPC काढले आहे, सिंगल फेज कंट्रोलर काढलेलं आहे. याच्यात तुम्ही तुमचं घराचं पूर्ण म्हणजे 2.2 किलोवॅटपर्यंत पूर्ण लोड चालू शकतो. जसं तुमचं फ्रीज आपल्यासाठी कूलर झालं, पंखा झालं, लाईट झाले, तुमचे इलेक्ट्रिसिटीचे लाईट लॅम्प झाले, त्याच्यानंतर तुमचं इंडक्शन झालं, तुम्ही सगळं चालवू शकता व्यवस्थित. आणि त्या टायमाला तुम्हाला शेतीसाठी पाणी द्यायचं असतं त्याच्यामध्ये स्टिगर खाली करायचा तर तुमचा पंप चालू होईल, स्टिगरवरती करायचा तुमचा कंट्रोलर चालू होईल. असं हे कंट्रोलर आहे आणि बेस्ट आहे पूर्ण. आता हे 3 किलोवॅट आहे, 360 335 वॉट आणि 9 अँपिअर करंट देतं 400 वोल्टपर्यंत. हो. कितीमध्ये जाते आता एवढा? हा गव्हर्नमेंटकडनं घेतला तर 19,000 रुपयाला जातो आणि प्रायव्हेट घेतलं तर 1,80,000 पर्यंत जातो. 19 जातो म्हणजे ऑनलाईनच होते गव्हर्नमेंट. सध्या काय असतं ना 19 जिल्ह्यांचं टार्गेट आहे. आता 19 जिल्हे चालू आहेत. आपलं नागपूर, गोंदिया, विदर्भ तिकडे चालू आहेत. आपल्या औरंगाबादचा अजून बाकी आहे. 2 डिव्हिजन आहेत, एक नागपूर डिव्हिजन आहे, एक औरंगाबाद डिव्हिजन आहे. तर नागपूर डिव्हिजनमधलं चालू आहे, औरंगाबाद डिव्हिजनमधलं बंद आहे. पॉवर किती जनरेट करता आता हे खालचं कंट्रोलर चालू आहे इलेक्ट्रिसिटीचं आपलं पंपचं. ठीक आहे. आता पंपच्या कंट्रोलरमध्ये 3 अँपिअर पंप कंट्रोलर पंप पॉवर घेऊन राहिला. त्याच्यासोबत त्याचं फ्रिक्वेन्सी किती पाणी काढलं, 31,000 लिटर पाणी काढलं, 93च्या फ्रिक्वेन्सीनं चालू आहे. याच्यात येतं ओके. तसंच याच्यात पण आहे. आता आपण पंप बंद करू. हा खटका इथं केला सेंटरला बंद, आता खाली गेला. आता आपला हा कंट्रोलर ऑन होतोय. हा कंट्रोलर आपला आहे AC लाईनचा जो आपल्या घरासाठी यूज करायचा आहे दिवसभर. ठीक आहे. आता ह्या कंट्रोलरमध्ये लोड होतंय. आता वेट म्हटलं बीप साऊंड येईल आणि चालू होईल. ओके. आता आपल्याकडं आहे कूलर, लाईट, मिक्सी वगैरे लावलेलं आहे. आता आपलं कूलर ऑन झालं, लाईट ऑन झालं. आपलं कूलर 220 वोल्ट 50 हर्ट्ज पॉवर घेतलेला आहे. किती? 220 वोल्ट 50 हर्ट्ज म्हणजे जे आपली इंडियन स्टँडर्ड जशी आहे 50 हर्ट्ज AC. आता याच्यानंतर आपण तुमचं कूलर, लाईट, फॅन, त्याच्यानंतर तुमचं मिक्सी वगैरे इंडिव्हिज्युअल जसं असतं आपलं शेगडी इंडक्शन वगैरे असतो ते चालवू शकतो. आपल्या घराचं लाईट सर्व चालू शकतो. फ्रीज तुमचं जर नवीन असेल इन्व्हर्टरवालं तर चालेल, जे ओल्ड असेल तर नाही चालणार, त्याचं सिलेंडर उडून जातं, खराब होतं.